नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण सध्याच्या घडामोडींवर आधारित 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगवान जागतिक घटनांची माहिती घेणार आहोत. कोणताही वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. च्या सत्रात आपण प्रामुख्याने 3 पूर्णपणे वेगळ्या पण तितक्याच महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेणार आहोत. पहिली बातमी आहे युक्रेन युद्ध आणि नव्या युद्धविरामाची. दुसरी आहे समुद्रात पसलेल्या होंडियस हंटे व्हायरसच्या भीषण प्रादुर्भावाची. आणि तिसरी बीबीसीमध्ये सुरू असलेली नोकरकपात आणि नागरिक प्रशासनाचा नवा प्रस्ताव. चला तर मग पहिली बातमी पाहूया. आपला पहिला विभाग आहे युक्रेन युद्ध आणि युद्धविराम. इथे आपण या दीर्घकालीन संघर्षाच्या अत्यंत धक्कादायक आकडेवारीकडे तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे पाहणार आहोत. 3,52,000 हा आकडा खरोखरच अवाक करणारा आहे. मीडियाझोना आणि मेडुजा या संस्थांनी केलेल्या अत्यंत सखोल गणनेनुसार रशियन आक्रमणाच्या सुरुवातीपासून ते 2025च्या अखेरीपर्यंत 18 ते 59 वयोगटातील तब्बल 3,52,000 रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. युद्धाची भीषणता आणि त्याची व्याप्ती या एका आकड्यातून स्पष्टपणे जाणवते. आता प्रश्न पडतो की संशोधकांनी मृत्यूचा हा एवढा अचूक आकडा नक्की कसा शोधून काढला? तर यासाठी त्यांनी रशियन प्रोबेट रजिस्ट्री म्हणजे वारसा हक्क प्रकरणांच्या सार्वजनिक नोंदींचा अतिशय हुशारीने वापर केला. हे अगदी टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पहिली पायरी म्हणजे या मृत्यूच्या वारसा नोंदींचा मागोवा घेणे. दुसरी पायरी म्हणजे पडताळलेल्या नावांच्या यादीसोबत या नोंदींचा संदर्भ तपासून पाहणे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे एक रूपांतरण गुणांक किंवा कन्व्हर्जन कोएफिशियंट लागू करणे. या गणितीय पद्धतीमुळे जी अधिकृत आकडेवारी सहसा समोर येत नाही ती शोधून काढणे शक्य झाले. या आकडेवारीचे आणखी थोडे विश्लेषण केले तर 2 वेगळे गट स्पष्टपणे समोर येतात. पहिला गट आहे 2,61,000 नियमित मृत्यूंचा. पण त्याहून अधिक लक्ष वेधून घेणारा दुसरा गट आहे 90,000 अतिविलंबित किंवा न्यायालयाच्या आदेशाने नोंदवलेल्या मृत्यूंचा. हे 90,000 मृत्यू नेमके कोणाचे आहेत? तर हे ते बेपत्ता सैनिक आहेत ज्यांचे मृतदेह कधीच सापडले नाहीत आणि किमान 180 दिवसांच्या म्हणजे तब्बल 6 महिन्यांच्या विलंबानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्यांना अधिकृतपणे मृत घोषित करावे लागले. पण याच विध्वंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता एक अत्यंत मोठी आणि अनपेक्षित घडामोड समोर येत आहे. ताज्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून दोन्ही देशांनी 3 दिवसांचा युद्धविराम आणि एकमेकांकडील कैद्यांची अदलाबदल करण्यास सहमती दर्शवली आहे. ही नक्कीच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जी या गुंतागुंतीच्या युद्धात एक नवे आणि तात्काळ वळण आणू शकते. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या घटनेकडे, होंडियस हंटा व्हायरसचा प्रादुर्भाव. समुद्राच्या मध्यभागी एका क्रूझ जहाजावर उद्भवलेले हे एक अत्यंत गंभीर आरोग्य संकट आहे. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा अँडीज व्हायरस नक्की काय आहे. सामान्यतः हँटा व्हायरस हा उंदरांसारख्या प्राण्यांमधून पसरतो. पण हा अँडीज प्रकार अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक आहे कारण तो थेट माणसाकडून माणसाला संपर्काद्वारे संसर्गित करू शकतो. याच मानवी संसर्गाच्या दुर्मिळ क्षमतेमुळे CDCने म्हणजेच सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने यासाठी थेट लेव्हल 3चा उच्चस्तरीय आणीबाणी प्रतिसाद जाहीर केला आहे. परिस्थिती खरोखरच गंभीर आहे. या जहाजाचा प्रवास आणि संसर्गाचा घटनाक्रम आपण पाहिला तर तो खूप वेगाने आणि दुर्दैवी पद्धतीने घडला आहे. 1 एप्रिल रोजी हे जहाज अर्जेंटिनाच्या उशवाया इथून निघालं. 11 एप्रिलला प्रवाशांमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर 24 एप्रिलला हे जहाज सेंट हेलेना या ठिकाणी थांबलं. पुढे 3 मे रोजी ते केप वर्दे येथे पोहोचलं आणि आता 9 मे रोजी हे जहाज कॅनरी आयलँड्समधील टेनेरिफला पोहोचणार आहे. जसा जसा वेळ पुढे सरकत आहे तसतसा संसर्ग वेगाने पसरत असल्याची भीती वाढत आहे. ह्या वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी आता टेनेरिफ येथे तब्बल 22 देशांची एक अत्यंत मोठी आणि काटेकोरपणे समन्वयित अशी बचाव मोहीम राबवली जात आहे. जहाजावर सध्या 147 प्रवासी अडकले आहेत. या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवाशांशी त्यांचा अजिबात संपर्क येऊ न देणे याची पूर्ण काळजी या योजनेत घेतली गेली आहे. हे बचावकार्य खरोखरच एक मोठे आव्हान असणार आहे. आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. बीबीसीमधील कपात आणि नागरिक प्रशासनाचा प्रस्ताव. युनायटेड किंगडमची ही ऐतिहासिक माध्यम संस्था सध्या एका मोठ्या आर्थिक आणि संस्थात्मक वळणावर उभी आहे. सध्या बीबीसीचे नवीन महासंचालक मॅक ब्रिटन यांच्या नेतृत्वाखाली 600 दशलक्ष पाऊंड वाचवण्याची मोठी योजना राबवली जात आहे. पण या कपातीचा परिणाम सर्व विभागांवर समान झालेला नाहीये. इथे आपण पाहू शकता
की संपूर्ण बीबीसीमधील सरासरी कर्मचारी कपात 10% आहे, पण वृत्त विभागात म्हणजेच न्यूज डिव्हिजनमध्ये तब्बल 15% कपात केली जात आहे. बातम्या देणाऱ्या मुख्य विभागालाच या बचतीचा सर्वात मोठा फटका बसलाय. याच आर्थिक पेचाच्या आणि बदलांच्या पार्श्वभूमीवर डेमोस या संस्थेने बीबीसीच्या भविष्यासाठी एक अतिशय लक्षवेधी रूपरेषा सुचवली आहे. या अहवालात असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे की बीबीसीला राजकीय नियंत्रणापासून मुक्त ठेवण्यासाठी आणि तिची स्वायत्तता टिकवण्यासाठी नागरिकांनीच बीबीसीच्या भविष्याची जबाबदारी सामायिक केली पाहिजे. हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण विचार आहे. आता ही नागरिक भागीदारी कशी असेल? तर संस्थेचे संरक्षण करण्यासाठी 2 वेगवेगळ्या समित्यांचा प्रस्ताव समोर आला आहे. पहिली आहे नागरिक सभा. ही सभा केवळ तेव्हाच काम करेल जेव्हा संस्थेच्या अस्तित्वावरच मोठा धोका निर्माण होईल, म्हणजे हा एक प्रकारचा दुर्मिळ आपत्कालीन ड्रेक असेल. आणि दुसरी आहे स्थायी नागरिक समिती. ही समिती कायमस्वरूपी धोरणात्मक सल्लागार म्हणून काम करेल. या स्थायी समितीकडे संपादकीय नियंत्रण नसेल, पण पालन करा किंवा स्पष्टीकरण द्या असा एक मजबूत कायदेशीर अधिकार नक्कीच असेल. बीबीसीमधील या गंभीर संरचनात्मक बदलांच्या चर्चेचा शेवट आपण एका अतिशय मजेशीर आणि जुन्या आठवणीने करूया. माझ्यावर आलेला हा निकाल पाहून मला खूप आश्चर्य वाटले आहे, कारण मला याची अपेक्षा नव्हती. मे 2006 मध्ये, म्हणजेच बरोबर 20 वर्षांपूर्वी बीबीसीवर घडलेला तो प्रसंग अनेकांना आठवत असेल. गाई गोमा नावाचा एक सामान्य माणूस IT नोकरीच्या मुलाखतीसाठी आला होता, पण तंत्रज्ञान तज्ज्ञ समजून बीबीसीने चुकून थेट प्रक्षेपणात त्याची मुलाखत घेतली. थेट प्रसारणातील गोंधळाचे हे एक ऐतिहासिक आणि हसवणारं उदाहरण आजही माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणतं. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकतो? एका बाजूला युद्ध आणि त्याची भयंकर आकडेवारी आहे, दुसऱ्या बाजूला समुद्रातील वेगाने पसरणारे जैविक धोके आहेत, आणि तिसऱ्या बाजूला आपल्या ऐतिहासिक माध्यम संस्थांमधील संरचनात्मक बदल आहेत. हे सर्व अत्यंत वेगाने घडत आहे. प्रश्न हा आहे की जसजसे हे आधुनिक धोके आणि संस्थात्मक दबाव वाढत आहेत, तसतसे मानवी जीवन आणि सत्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपला जागतिक समाज भविष्यात स्वतःला कसे जुळवून घेईल, याच महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजचे हे विश्लेषण इथेच थांबूया. नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू.